चवळीची झणझणीत रस्सा भाजी करण्यासाठी सर्वात आधी चवळीला बारीक कट करून घ्यायची आहे। चवळी कट झाल्यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये खोबरं कट करून घ्यायचं आहे। त्यासोबतच थोड्या लसणाच्या पाकळ्या आणि आलं टाकून घ्यायचं आहे। थोडे फुटाणे टाकायचे आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचे। याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल टाकून त्याच्यात 1 चमचा मोहरी टाकायची आणि 1 चमचा जिरं टाकायचे। आपण मिक्सरमधून काढलेले वाटण आता या तेलात टाकून चांगले भाजून घ्यायचे। हे भाजल्यानंतर याच्यात थोडं पाणी टाकायचे आणि चांगलं शिजू द्यायचं आहे। हे शिजल्यानंतर याच्यात लसूण आणि कांद्याचा 2 चमचा मसाला टाकायचा आहे। 1 चमचा काळा मसाला, थोडी हळद आणि थोडं 2 चमचे लाल तिखट टाकायचं। चांगली उकळी आल्यानंतर आपण कट केलेली चवळी याच्यात टाकून घ्यायची आहे आणि चवळीला चांगलं शिजू द्यायचं आहे। चवळी नरम झाल्यावर आपली भाजी तयार झालेली आहे। मी थोडी रस्सा भाजी बनवण्यासाठी याच्यात पाणी मिक्स करेल। आपलं मीठ बाकी आहे, 2 चमचे याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। रस्सा भाजीसाठी थोडं पाणी टाकून मी याला उकळी करून घेईल। आपली भाजी तयार झालेली आहे। उकळी आल्यानंतर